विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आजचा आपला दिवस क्रमांक 235 दिवस क्रमांक 235 मध्ये आज आपण थोडासा इंग्रजी विषयाकडे आपण पुढे वळूयात. काल आपण पाहिलं सराव भाग 2 ज्यामध्ये मागच्या काही शिष्यवृत्तीच्या बाबतीमध्ये जे काही पाठ झाले होते त्यावर आधारित जे काही प्रश्नवले आहेत त्यावर आधारित आज तुमची जी प्रतिज्ञाशोधची तुम्हाला चाचणी मिळेल ती मिळेल तुम्हाला आज गणितावरील आणि तो सोपा भाग आहे. तो सोपा आहे म्हणजे विचार करायचा आहे पण तुम्हाला तो आहे आकृतीबंध. एका घटकावर तुम्हाला प्रश्न आज विचारले जातील. व्यवस्थित पहा आणि व्यवस्थित सोडवा. आज थोडासा सराव इंग्लिशचा. आता इंग्लिश मध्ये सराव करताना मी इथे थोडेसे सेंटेन्स लिहिलेले आहे ते अपूर्ण लिहिले. You know very well meaning of the sentence. When we try to learn English, that time first we want to learn alphabets. Then word. Then sentence. फर्स्ट आपण अल्फाबेट शिकतो, नंतर त्याच्यापासून काही शब्द शिकतो आणि मग आपण वाक्य शिकतो आणि पुढे मग त्याचं स्टँजा कविता असेल स्टँजा असेल आणि जर लेसन वगैरे असेल काही पॅराग्राफ पॅसेज अशा पद्धतीनं तो क्रम आहे. मग हा क्रम पुढे जात असताना काही गोष्टी महत्त्वाच्या असतात. समथिंग some points are most important when we write the sentence. तयार करताना इंग्लिश मध्ये काय आवश्यकता आहे? जेव्हा आता आजचं घटक काय घ्यायचं बघा आपल्याला बघूया आपण पुढे जातो जातो तुम्हाला कळेल. मी तर काय देतो बघूया काय नेमकं आपल्याला पाहिजे कुणापर्यंत जाते कुणाला त्या गोष्टी माहिती आहे. Anyone read this sentence? Yes, Vaini. The book. This is Again. book. This is Book. dash. Dash. Not this is book. This is dash book because here is fill in the blank. So when we read the sentence, this is dash book, and second sentence is yes. Abhinav, any other? These are dash books. This not these. These are dash books. These are those books. These are dash books, and your first sentence is this is book. काय चेंजेस आहे बरं तुम्हाला काय करावं लागेल? Yes. Sir, this is a book. Yes. व्हिडिओ चालू करून सांग बेटा. सांगताना प्रत्येक जण व्हिडिओ चालू करूनच बोला ज्यांना संधी मिळते त्यांनी. This is a book. This is a book. का बरं? सर तिथं बुक आणि इथं खाली आहे ना बुक्स आहे. म्हणजे काय आहे? सर तिथं वरी आहे ना म्हणजे अलेक्स एक अलेक्स. You are right Deepa. एक वचन अनेक वचन. Yes. In English काय म्हणतो बरं आपण कुणाला माहिती? Singular. Yes. So SN singular number and plural number. PL plural
and here single. Single means one. Single seat चाललाय. He is going single seat. Single. Singular number. Number means vachan. And in math, number means numerical. These are numbers. 1, 2, 0, 5. These are number in math. But in English, number means singular or plural. So here, Deepak answered this question. This is a book. It is correct. Now, these are dash books. Kylie, Sir, these are those books. these are Those books. व्हिडिओ चालू करून सांगितलं म्हणजे नेमका कोणता शब्द येतो तुला काय वाटतं? स्पेलिंग काय आहे? स्पेलिंग सुद्धा सांग मला, तुला काय वाटतं ते? चुकलं हरकत नाही, डोंट वरी, आपल्याला शिकायचं. माझं चुकतंय की काय? चुकू द्या, पण प्रयत्न करा. काय स्पेलिंग घेऊ बरं मी? तुझ्या मतानं सांग, तुला जे सांगायचं ते सांगू का? These are those books. स्पेलिंग सांग मला. थोडं अडखळतोय, थोडा आवाज अडखळतोय. Yes. Spelling. These are those books. नोट म्हटलीस का? These are those books. Those. असं का? CTHOC. ठीक आहे, तर थोडासा आवाज मला अडकळ येतोय. ओके बेटा, काय तू चॅट मध्ये टाकू शकतेस नंतर. तर इथं आपल्याला जर वन बुक आहे आणि या वाक्याशी रिलेटेड हे वाक्य असेल तर दिस इज अ बुक, दीज आर बुक्स. या ठिकाणी आपण दोन वाक्य वेगवेगळे करू शकतो. वी कॅन दीज आर many books. Many means more than one. One, more than one. There will be 2, 3, 4, 10, 100, 1000, many. So these are many books. One answer. Second will be जर याचं दुसरं वाक्य करायचं सांगितलं आपल्याला तर दिस इज अ बुक, दीज आर बुक्स. Here is no any word. Without any word you can write these are books. Why? Because a and the, these are articles. उपपदे एक वचन असेल तर आपण ए आणि अँड वापरतो. जर स्वराऐवजी म्हणजे व्यंजनाने सुरुवात झाली असेल त्या नामाची आणि तो एक वचनी असेल तर त्याला आपण ए आणि अँड वापरतो. अँड वापरण्याचा नियम आपल्याला माहित आहे. कुणाला सांगता येईल बरं अँडचा नियम? व्हॉट द रूल ऑफ अँड? अँड केव्हा वापरतो आपण? AEION. Yes. What? AEIOU. काय बरे? असेल तर आपण सर AEIOU. AEIOU जर नाही काय आहे? कोण आहे ते? काना मात्रा उकार. बरं. काना मात्रा सर. बरोबर आहे. तुझं पण बरोबर आहे.
Someone said vowels. Yes, these are vowels. Means स्वर. ही काना मात्राचे म्हणतो तेव्हा त्याला आपण स्वर म्हणतो. जसे मराठीमध्ये आपली 14 खडी आहे, तसं इंग्लिश मध्ये आपल्याला ए ए आय ओ यू हे 5 लेटर्स आहेत. मग हे जेव्हा एखाद्या अक्षरासोबत येतात तेव्हा लेटर ए साऊंड ए, लेटर ई साऊंड ए, लेटर आय साऊंड ई, लेटर ओ sound of, letter U sound O. This type of the 5 vowels in our English. So here are books. Word books. Books many. B आहे. बुक्स. मी एक पुस्तके आणली, मी एक वह्या आणल्या, मी एक खुर्च्या आणल्या, मी एक गाड्या आणल्या. चालेल काय? तसं नाही जमत. मी एक गाडी आणली, एक पेन आणली, असं जमते सर. काय सूत्र आहे तिथं माझं? अनेक आणायचे असतील तर मी वह्या आणल्या, मी पेना आणल्या, मी चपला आणल्या. म्हणजे बुक्स सोबत इथं जेव्हा एस जोडलेला आहे, here means not singular. This word is plural word and it means more than one. What is the meaning of plural? Plural means, you can write this. Plural means more than one. Plural number जेव्हा एकापेक्षा अधिक असते तेव्हा आपण त्याला अनेक वचन म्हणतो. आणि जेव्हा ओनली अँड ओनली वन तेव्हा सिंग्युलर. स्पेलिंग ऑफ सिंग्युलर इज SINGULAR. Singular and number. Singular number. म्हणजे या ठिकाणी आपल्याला दोन घटकांचा एकत्रित विचार करायचा. जेव्हा आपण वाक्य तयार करायचे, जेव्हा मला बोलायचे, तेव्हा ऍट अ टाइम मला या आर्टिकल्स ए एंड द इनडेफिनेट आणि डेफिनेट आर्टिकल म्हणजे निश्चित आणि अनिश्चित उपपदे असं म्हणतात त्याला मराठीमध्ये. तर ते ए एंड आणि दे याचा विचार करायचा. त्याच्यानंतर मला विचार करायचा एक वचन आणि अनेक वचन. कारण मला बोलताना जर वस्तू अनेक वचने आहेत मी एक वचने सांगतोय, एक वचने आहेत मी अनेक वचने सांगतोय, असं झालं गडबड, वाक्य नीट समजत नाही, समोरच्या व्यक्तीला अर्थ लावता येत म्हणजे नेमकं काय म्हणायचं याला कळत नाही. सो टुडे वी आर लर्न sentence with using articles and singular number and plural number. So here articles, 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 and this singular number and plural number. स्पेलिंग चुकू नका. एखादा अक्षर दिसत नसेल, anyone, any letter, you can ask me. SINGULAR singular means one, PLURAL plural means more than one. Plus only
Here singular, only one. And here more than one. जर गणिताच्या भाषेमध्ये लिहायचं असेल तर इथं फक्त एक आणि इकडं एक पेक्षा अधिक, म्हणजे कोणत्याही संख्येपेक्षा एक हा लहान, म्हणजे इकडची येणारी संख्या एक पेक्षा अधिक असणार आहे. Here is not a k. We know three signs. This पेक्षा लहान, पेक्षा मोठा, समान. So here as like this. आता काही वाक्य आपण मी लिहितोय, तुम्ही पण सोबत लिहायचे. सुरुवातीला सांग म्हणतात की तिथं काय आहे बघ. फक्त वाक्य व्यवस्थित वाचत वाचत लिहिण्याचा प्रयत्न करा. छोटे छोटे वाक्य घेऊया आणि आपल्याला दोन्हीचा विचार करायचा ऍट अ टाइम. आर्टिकल, उपपद. उपपद म्हणजे नेमकं कुठं वापरतात त्याची थोडक्यात तुम्हाला ओळख करून देतो. एक वचनी नावापूर्वी उपपद वापरतात. अ बॉय, अ ब्लॅकबोर्ड, अ chalkpiece, a shirt, and like this, a duster. But when words started with A, E, I, O, U, at that time use and. There are three articles: A and D. A and indefinite and D is definite article. म्हणजे अनिश्चित, निश्चित. मग A आणि D पुढे द म्हणेल, संबंधी एन. सो ए ई आय ओ यू ने सुरुवात झालेला पण एक वचनी पाहिजे तो सिंग्युलर वर्ड असेल. सिंग्युलर वर्ड असेल तर आपल्याला ए अँडचा चा वापर करायचा. आता अँडचा वापर ए ई आय ओ यू च्या वापरामध्ये एखादा शब्द असा सांगा की ज्याच्यासोबत अँड तुम्हाला वापरायचा आहे. ओनली वर्ड, नो सेंटेन्स. आपल्याला वर्ड जमले की सेंटेन्स तुम्ही स्वतः करू शकता. फर्स्ट वी वांट टू लर्न हाऊ टू मेक वर्ड विथ युजिंग आर्टिकल. देन यू कॅन इझिली राइट एनी सेंटेन्स. ओके. यूज ऑफ अँड. एनीवन से? And X. पुढे पण सांगू शकता. And the sir, and the panda. अँड चा वापर करायचा आहे फक्त आपल्याला. And apple. And Apple. and apple. Yes. And elephant. And elephant. Yes, you're right. Banana and banana. बनाना येईल का इथं आहे का? देखो Aeroplane. जर समजा यातलं आपण एक एकच घेऊया. एच झालं, एच झालं, आय ओ यू प्रत्येकाचं एक एक घेऊया. या शब्दाने या अक्षराने सुरुवात होत असेल थोडंसं मराठी सांगतो. जर ए ई आय ओ यू And ice cream. आणि तो एक वचनी असते. And ice cream. Yes. And egg. आईस्क्रीम. ओके. आय झालं. नाव ओ. And orange. And ice. And orange. Yes. And orange. And umbrella. Yes. And umbrella. 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 Okay. Now, And now you orange. Pencil. Just listen now. And pen. दीपक लक्षात घे. ए ई आय ओ यू या शब्दाने या अक्षरानेच शब्द सुरू झाला पाहिजे. थोडस नीट लक्ष दे मी काय बोलतोय.
मी सांगतोय जसं ए ई आय ओ यू ने सुरू झाला तर ऍड वापरतात आणि तोही एक वचन असला तर. तू पेन म्हणतोय तुझं पेन येतो पी आहे का याच्यामध्ये नाही. तो कन्सोनंट आहे, तो व्यंजन आहे. And व्यंजन असेल तर हे वापर. in. आपण ऍडचा विचार करतोय म्हणून आपण कधीही लक्षात ठेवायचं की मला काय सांगितलं जातं, समोर काय चाललंय, समोर काय वाटून ठेवलंय, तिकडे बारकाईने लक्ष द्या. म्हणजे नाही तर काय होतं, समोर चाललंय आणि आपण एकाच पाठीला चाललो, दुसऱ्याच्या 2-3 पाठी लागल्या, आपण त्याच पाठी अडकून बसतो. म्हणून आपण नीट लक्षात ठेवायचं काय चाललंय, इथे काय चाललंय. ए ई आय ओ यू ने सुरू होणारे एक वचनी शब्द. म्हणून तसे एक वचनी शब्द नाम असते तर त्याला ऍड वापर. उगाच ऍड बनाना अँड पेन असलं काही चालत नाही. म्हणून थोडं आणखी लक्ष द्यायचं. ते विचारू शकतात पण जे चाललंय त्याच्याकडे हवं बारकाईने लक्ष द्यायचं. काय सांगायचं तुला? ओके. आता ऍड करावं आणि माईक चालू तरी माईक बंद ठेवा. बोलताना आता आपल्याला यूज ऑफ ए चे आपण 5 शब्द घेऊया. तो किंवा ए तुम्ही जे म्हणा तो बनाना. बनाना. Yes. A table. A table. A zebra. दीपक सांगत होता पेन आता घे. A zebra. ओके चला आणखी A zebra. आता बी हा झेब्रा. Ball, sir, ball. यस. A ball. A हा ball. बी पासून सुरुवात करायचं आणखी 21 शिल्लक राहिले. 5 केलंय 21 A grapes. A grapes. ओके A grapes. Grapes. म्हणजे द्राक्षे. ग्रेप्स. मला ग्रास वाटलं पण ग्रास कसं म्हणतो. यस पण ग्रेप्स म्हणतात. ग्रेप म्हणावा एकच चालू असेल तर ग्रेप्स म्हणता येत नाही आपल्याला. मँगो. आता जस्ट आपण 5 घेतोय या 5चा आपण तो वापर करणार. इथं आर्टिकल वापरलंय. when the word started with consonant, consonant means remaining these those letters without a e I o u. a e I o u वगळता जे इतर अक्षर राहिले ए गेलं म्हणजे बी सी डी एफ जी एच आयच्या नंतर पुढे जे अक्षर झड पर्यंतचे आहेत ते राहिलेले 21 अक्षर त्यापैकी कोणत्याही अक्षराने सुरुवात झाली तर आणि ते एक वचन सगळ्यात महत्त्वाचं पाहायचं ते एक वचन आहे का नाहीतर पी न सुरुवात झाली आणि कॅट मँगोज बनानास आणि लिहिलं सगळं चुकीचं झालं. म्हणून आपल्याला तोही नियम लक्षात ठेवावा लागेल की अनेक वचन करताना उपपद वापरत नाही. तो जशाच तसा एकटा शब्द आहे. थोडस लक्षात आलं द सोपं आहे. द तुम्ही करू शकता. द बाबतीमध्ये छोटे छोटे काही ठराविक नियम आहेत त्यातले आपण काही एक दोन पाहणार आहोत आणि वाक्यात सुद्धा आपण पाहणार आहोत. आज आपल्याला याचे काही वाक्य सिंग्युलरचे प्लुरलचे सिंग्युलर टू प्लुरल अभिनव तर हे
आपल्याला सिंग्युलर सॉरी ए एन यूज ऑफ ए एन विथ आपल्याला सिंग्युलर प्लुरल दोन्हीकडे आपण ऍट अ टाइम वापरायचं. चला आता तुमचं थोडंसं एक लक्षात आलं असेल की जर ए ई आय ओ यू ने सुरू झालेले एक वचनी जे नाम आहे त्यांना आपण अँड वापरतो आणि हे वगळता सुरू झाले तर त्यांना आपण ए वापरतो अ वापरतो. पण सोबतच काही शब्द आपल्याला फक्त लक्षात ठेवावे लागतात. जसं यच. आपल्याला माहित आहे यच हा व्यंजन आहे, कॉन्सोनंट आहे, ए ई आय ओ यू मध्ये नाही, पण हा स्वरामध्ये मिसळल्या जातो. कसं? एच ओ यू आर काय बरं उच्चार? आवर. आवर, नॉट हवर, नॉट हवर, आवर, आवर. आ उच्चार त्याचा अ होतोय म्हणून याला लिहिताना अँड आवर असं लिहितात. आणि परीक्षेमध्ये स्पर्धेमध्ये तुम्हाला असे फसवेच विचारले जातात. जर समजा हे लिहिलं असेल तुम्ही बोलतोय, जर if there is a word hotel yes काय वापरणार? हॉटेल. हॉटेल हॉटेल की अँड हॉटेल. का बरं? वाय? कारण आपल्याला शिकताना आपल्याकडे व्हायचं उत्तर पाहिजे का? इथल्या यस कडे अँड वापरतो, या यस अँड का वापरताय? ए का वापरताय? तो का वापरताय? व्हाय यू यूज ए and why here and? तर ते ए आय ओ च्या याच्यामध्ये नाही, गटामध्ये. इथं यस म्हणून इथं आहे ना, इथे यस सोबत आपण अँड वापरलंय, ते पण याच्याच आहे अँड आवर. मग मी याच्याच घेतलंय, मग मी इथं ए घेऊ का अँड घेऊ? सर ए घ्या, वरी ए लागते सर, इथं तर ए लागते. ए बरं. आता इथं ए येतं असं किती जणांना वाटतं बरं? कुणाला वाटतं? का वाटतं? त्याचा उच्चार आवर. त्याचा उच्चार काय येतं? सर त्याचा उच्चार आवर होतोय. हा म्हणजे लक्षात ठेव, केवळ इथं यश दिसलं म्हणून मी के वापरायचं आणि इथं यश दिसलंय म्हणून मी ए वापरायचं अँड वापरायचं. या ऐवजी सगळ्यात महत्वाचं पाहिजे त्या शब्दाचा उच्चार काय, व्हॉट द साऊंड ऑफ दॅट वर्ड. when we correct, when we know what the correct sound of the word, you can use proper practical. जेव्हा तुम्ही योग्य उच्चार करता तो फार महत्वाचा. साऊंड मीन्स उच्चार. जेव्हा तुझं साऊंड योग्य निघेल तेव्हाच आपल्याला कळेल की मला काय वापरायचं. इथं मला आवर, इथं आवर म्हणत नाही, इथं मी त्याला आवर म्हणतोय. अँड आवर, 3 आवर, किती तास झाले? किती तास? घड्याळीसाठी आवश्यक. मग इथं हावर म्हणत नाही तर इथं आ हा स्वर वापरतोय म्हणून इथं ए नाही अँड येतो. लक्षात ठेवा. आणि इथं हॉटेल म्हणत नाही, इथं काय म्हणतोय? हॉटेल. हो हा माझा स्पष्ट उच्चार होतोय आणि हो आपल्या ए ई आय ओ यू चा उच्चार नाही. आपल्या ए ई आय ओ यू चा उच्चार काय आहे? अ ए असे उच्चार ते.
मग इथं ह हा स्वर नाही, हा व्यंजन आहे. दिस इज नॉट वॉबल्स, दिस कन्सोनंट. तर म्हणून अ हॉटेल. आलं का लक्षात? समजलं आता? हो म्हणजे इथे यश आहे, इथे यश आहे, इथे ओ आहे, इथे ओ आहे. यस, मी हा शब्द लक्षात ठेवला होता आणि शब्द दिले 3-4. आवर दिला, हॉटेल दिला, हॉर्स दिला आणि वर प्रश्न विचारला होता, खालील पैकी कोणत्या शब्दात तुम्ही अँड वापरा? इन विच वन यू यूज अँड? आणि पर्याय दिले. नंबर 1 आवर, नंबर 2 हॉटेल, नंबर 3 हॉर्स आणि नंबर 4 ऑल 1 2 3. पटकन आपण काय हॉटेल वर देतो? काय करू शकतो आपण? काय कराल तुम्ही? ऑल ऑल. का बरं? AEIO नाही, तुम्ही ऑलचा म्हणजे तुम्ही पर्याय क्रमांक 4 निवडला. कशामुळे निवडला? सर त्याचं पहिलं अक्षर ए आणि ते ए स्वर आहे म्हणून. तुम्हाला शब्द दिले आवर, हॉटेल, हॉर्स आणि प्रश्न विचारला की खालीलपैकी कोणत्या शब्दाला ऍड हे उपपद वापरा इन मराठी. आणि मी देतोय, प्रश्न देतोय. मराठी. खालीलपैकी कोणत्या शब्दापूर्वी अँड वापरा? पर्याय क्रमांक 1 आवर, पर्याय 2 होंडा, पर्याय 3 हॉटेल, पर्याय 4 ऑल 1 2 3. हवर Hour. An hour. पर्याय क्रमांक एक 4 का नाही? इथं ऑल आहे. ऑल पूछो जरा. ऑल म्हणजे सर्व. ऑल 1 2 3 म्हणजे सर्व 1 2 3 ही पर्याय. जसं आपल्या परीक्षेमध्ये मराठीमध्ये असते वरील पैकी सर्व. म्हणूनच मला थोडस गडबड वाटली, तू ए का म्हणतोय? इथं ऑलचा अर्थ तो फक्त शब्द नाही, तर पर्याय क्रमांक 4 आहे की ऑल अबो, म्हणजे वरील पैकी सर्व. ऑल ऑफ द अबो, वरील पैकी सर्व. म्हणून दिले ऑल 1 2 3 म्हणजे 1 2 3 तिन्ही पुढे मी अँड वापरेल, असा तो चौथा पर्याय आहे. नाही सर, का नाही? एक अगदी बरोबर आहे. एकच अगदी बरोबर आहे, पण का बरोबर आहे? आवरणे होतो. याचा उच्चार काय होतोय? आवर. हा. याचा उच्चार काय होतोय? होंडा. याचा उच्चार काय होतोय? हॉटेल. आ हो हा आणि आ हा आपल्या स्वरामध्ये आहे, येतो. आय ओ यू मध्ये आहे, पण हो ह हे नाही येत. व्यंजनामध्ये लपले, म्हणून हे येत नाही. पण
आपण जर अर्धवट लक्षात ठेवलं की यश हो यश याच्या पुढे आ येते आम्ही पाहिलं होतं आणि आपण पटकन पर्याय क्रमांक 4 ला गोल करतो. अशीच स्पर्धा परीक्षा असंच फसवतात. मग इथं आपल्याला पक्का उच्चार पाहिजे म्हणून आपल्याला एक गोष्ट आवश्यक असते ती म्हणजे आपली व्होकॅब्युलरी पक्की करणे. नाही रोहित बघा, का आपली व्होकॅब्युलरी म्हणजे शब्द संपत्ती आपली वाढणं गरजेचं आहे. मग वेगवेगळे चित्र त्याला काय म्हणतात, या शब्दाचा अर्थ काय, अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपली शब्द संपदा आपण वाढू शकतो. याला काय म्हणतात, हा ओके गुड ब्लॅक, हा वॉल यस, काय हे डोर, हे काय चॉक, हँड, फिंगर, टर्न, नोज, अशा पद्धतीनं आपल्याला गरजेनुसार काय काय आपल्याला वापरायचं आहे आणि काय वापरणं गरजेचं आहे आणि आपल्या पुस्तकामध्ये असलेलं गार्डन ऑफ वर्ड्स याचा वापर केला तर खूप सारी शब्द संपदा आपली वाढते. म्हणून इथं हे आता लक्षात आलं तुमच्या, फक्त एक असा शब्द आहे आवर, आणखी एक शब्द आहे HONEST, ऑनेस्ट, प्रामाणिक. ऑनर, ज्याचा उच्चार हॉनेस्ट होत नाही. इथं हॉनेस्ट नाही, ऑनेस्ट. यस, ही इज ऑनेस्ट बॉय. तुमचा एक गुण दाखवलेला आहे, इथं प्रामाणिक आहे. मग ऑनेस्ट इथं सुद्धा अँड ऑनेस्ट, ऑनरेबल असे जे शब्द आहेत त्याचा उच्चार मला जोपर्यंत कळत नाही आणि उच्चार तेव्हाच कळेल जेव्हा मी इंग्लिशचं पुस्तक समोर घेऊन किंवा इंग्लिशचं जे काही कागद वगैरे पडलाय तो समोर आला तर तो मी वाचण्याचा प्रयत्न करेन. भले सुरुवातीला अ cat is drinking milk, then a woman came and asked. असू द्या सुरुवातीला त्यातूनच वेळ वाढली. पण इंग्लिश आपण इंग्लिश नो इंग्लिश हो, जितकं दूर करू तितकं ते तुम्हाला दूर करते. परंतु समजून घेण्यासाठी आपल्याला इंग्रजी भाषा पाहिजेच. कारण आपण जेव्हा इथून बाहेर कुठेही जाऊ तर आपला त्याच्याशिवाय पर्याय नाही. जरी आपली भाषा पहिल्यांदा आलीच पाहिजे. फर्स्ट प्रेफरन्स टू आवर मदर टंग, फर्स्ट प्रेफरन्स. सेकंड टू ऑल, मला ती पण भाषा आलीच पाहिजे. म्हणून आपल्याला हिंदी असेल किंवा इंग्रजी असेल, मराठी आहेच, हिंदी इंग्रजी त्या तिन्ही भाषा आपल्याला आल्या आणि त्या आल्या, वाचता आल्या, बोलता आल्या की आपल्याला व्यवहार सुकर होतो. सो हिअर यूज ऑफ ए अँड अँड. नाउ यूज ऑफ दी. दी किंवा द केव्हा वापरतात? तर तुमच्यापैकी कुणाला सांगता येईल का अगोदर? दीचं उदाहरण THE. Anybody? द सन Yes. चर्चची वस्तू एकच असली पाहिजे जगात. द अर्थ द सन माझ्या लिहिण्याकडे लक्ष द्या बाबा. मी आधीच सांगितलं मला येत नाही. द सन. चुकलं द SUN पाहिजे. आता मला सांगा SON सुद्धा सन आहे ना? सर सन म्हणजे मुलगा, आपल्याला सन म्हणजे सूर्य पाहिजे. मला इथे कोणता सन घ्यायचा आहे? सूर्य. सूर्य यस सन घ्यायचं आहे, घरात सन घ्या. यस. Okay, you are right. You are 100% right. The sun, द सन द मून the moon. Yes, द अर्थ the earth. द मॅन The
द मॅन येत नाही. द आणखी स्काय. एखादं? The sky. Yes, sky. आणखी द यमुना नदी. आता यमुना नदी, नदीच म्हणतो का बरं आपण? द इंडिया. द यमुना रिव्हर. द इंडिया येत नाही बेटा. द यमुना रिव्हर. हो, थांबा, आणखी एक एक येऊ द्या. हा, आता लक्ष द्या. यस, आता तुझं येऊ लागलं बरोबर. यमुना रिव्हर. रिव्हर मीन्स नदी. RIVER शब्द लक्षात असू द्या. रिव्हर मीन्स नदी. पॉन्ड म्हटलं की डबके. सी समुद्र. ओशियन महासागर. हे सगळे एक एक शब्द आपल्याला आतमध्ये समजावे. आता या शब्दाकडे जर पाहिलं, द सन, द मून, द अर्थ, द स्काय, काय म्हणते बरं? जगामध्ये स्काय एकदाच आहे आणि जगामध्ये पृथ्वी सुद्धा एकदाच आहे. आणि एकदाच सन आणि नाही, मून एकच. पण सर एकच आहे. एकदाच नाही, एकदाच म्हणजे जेवणाची नाही. मी एकदाच जेवलो, नाही मी सर, एकदाच आणलो. एकच आहे. एक आहे, एकमेव वस्तू. तिच्या नामापुढे आपण द वापरतो. नामापूर्वी, पुढे नाही, पुढे मध्ये घेतलं नाही. त्या नामापुढे आपण द वापरतो. सूर्य एक, चंद्र एक, पृथ्वी एक, काय एक. आता याच्याही पुढे जातो. आता दुसरं मी एक वाक्य देतोय बघा. Here is a ball. The ball is आता बघा. The ball is red. Here is a ball. The ball is red. एक वाक्य आहे ते. तुम्हाला वाक्य चुकले का बरोबर काय वाटतं? लिखाणामध्ये काय चुकलं की मी लिहिलेले वाक्य बरोबर आहे? चुकले. बर, सोहमला वाटतं चुकले. चला, एक जण. खालचं आणखी कोणी वृंदावनी? सर्वोच्च त्याच्यामुळे तुम्ही मला जे कोणी नवीन असतील ते बिंदास मध्ये बोलू शकता तुम्ही. हा? फक्त बोलणं झालं की आपण माहिती. हा? चुकलं. काय म्हणलं? चुकलं. ओके, दोन विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की माझं चुकलं. ओके, चला पुढे. आणखी कोणी? रोहिणी, तुला काय वाटतं? आणखी आपल्या कारवाडीचं कोण जॉईन आहे त्यांना काय वाटतं? सर 2 नंबरचं वाक्य चुकलं का ना? दोन नंबरचं वाक्य चुकलं. बर, बर, ठीक आहे. 2 नंबरचं वाक्य चुकलंय असं वाटतंय. बर, चला. आणखी कुणाला काय वाटतं? बिनधास्त मोकळेपणाने बोला. चुकू द्या, आपल्याला चुका दुरुस्त करायचं. कारण गप्पा मारतच आपल्याला शिकायचं. पण शिकायचं. चला, दुसरं वाक्य चुकलेले आहे. दुसरं वाक्य चुकलेलं आहे असं प्राचीला सुद्धा वाटतं. आता अगोदर एक लक्षात, मी मुद्दाम त्याला बॉक्स केलाय. हे दोन्ही वाक्य एक सारखे आहेत, म्हणजे एकत्र आहेत. Here is the ball, the ball is red. पहिल्याच वाक्याचा संबंध दुसऱ्या वाक्याशी आहे.
पहिल्या वाक्यात जी वस्तू आली त्याच वस्तूबद्दल दुसऱ्या वाक्यात सांगितलं. असं जेव्हा असते तेव्हा त्या नामापूर्वी तो वापरतात. म्हणजे हिअर इज अ बॉल, इथं एक चेंडू आहे, हाच चेंडू आला तो here- दुसरा नाही. आलं का लक्षात? तो here आता ससा समजा. त्या- हा? आवाज 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 अडकतो बेटा. दुसऱ्याला आवाज क्लिअर येत असेल तर मला सांग. तो याची अरे आहे ना here तो ससा झाला त्याला. हा? एक जण बोला. ई here चा अर्थ ससा झाला सर त्या. ससा हा. स्पेलिंग माहिती का तुला सशाचं याची काय आहे? अरे HERE काय होते हेअर म्हणजे? आणि घेतलंय आपलं माप. एकदा जेव्हा एकच उच्चारासारखे पण अर्थ भिन्न असणारे ही तासिक आपण घेतलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला HAIR हिअर, HARE हिअर, HERE हिअर त्या तिन्हीचाही भाग आपण घेतलाय. HERE here. Here is a ball. Here is a blackboard. Here is a chalk piece. Here means इथे. Not एमएम here. जुळणारे शब्द सर. हा? एमएम जुळणारे शब्द होत सर. यमकच वगैरे काय नाही बेटा. इथं उच्चार सारखा अर्थ वेगळा. Same sound but meaning is different. Here इथं केस. Here ससा. Here येथे. एकच उच्चार अर्थ वेगळा. स्वतंत्र तुम्हाला तो भाग आहे. मराठीमध्ये सुद्धा तसे शब्द आहेत, काही इंग्रजीमध्ये सुद्धा तसे शब्द आहेत. इथं हिअर इज अ बॉल त्याच्याऐवजी आणखी चूक येतो तुम्हाला. हिअर इज अ डस्टर. द डस्टर इज पिंक. म्हणजे हिअर इज यस हे सामान्य डस्टर आहे. हिअर इज अ आलं सुरुवातीला. इथे एक डस्टर आहे सामान्य कुठे मिळते. पण याच डस्टर मध्ये मला पुन्हा बोलायचंय तर द डस्टर इज रेड असं. म्हणजे इथं तुम्हाला जी म्हणजे द बॉल घेतलेला आहे इट्स रॉंग बट नो. एकच वाक्य आहे. हिअर इज अ बॉल, द बॉल इज रेड. अशा वाक्यात तुम्ही तयार करू शकता. दिस इज अ पेन. देअर इज अ ट्री. देअर इज काही पण वापरू शकता. तुम्ही स्वतः वाक्य तयार करू. आम्ही माईक बंद राहू देतो. बोलता चालू करायचं पण एरवी तुझ्या त्या ठिकाणी बाकीचा आवाज येतो. लक्ष राहत नाही मला चालू आहे का नाही. Here is a pen. The pen is पुढे वापरा काय वापरायचं तुम्हाला. Here is a chair. The chair is dash dash dash. प्रयत्न करा. हा एक प्रकार जो वापरण्यामध्ये आपल्याला येतो. एक the sun shine. The sun is shining. The moon is in the sky. अर्थ माहिती आपल्याला अर्थ माहित असेल. अर्थाचा अर्थ माहित नसेल तर अर्थ लिहून घ्या. अर्थ म्हणजे पृथ्वी, स्काय आकाश. या ठिकाणी देअर इज कुठले तर देअर इज अ बिल्डिंग. There म्हणजे इथे. There बिल्डिंग इज व्हेरी ओल्ड. म्हणजे एकाच वाक्यामध्ये दोन वाक्य स्वतंत्र आहेत पण पहिल्या वाक्यातील नामाबद्दल विशेष माहिती दुसऱ्या वाक्यात सांगितली जात असेल तर तिथं द उपपद वापरतात. म्हणजे आपल्याला सेंटेन्स
पाहिजे आपल्याला शिकायचे. पण आता हिअर इज अ बॉल, त्याच्या ऐवजी श्रेया, हॅलो सर. माईक बंद कर बेटा. इथे पुढे बॉक्स करायचे तुम्हाला. जर तुम्हाला वाटलं हे वाक्य बरोबर आहे तर राईट करा, तुम्हाला वाटलं वाक्य चुकीचं आहे तर रॉंग करा. वाचून द्या, मी उच्चार पण सांगत नाही, तर तुम्हाला वाचायचे नंतर 5 वाक्य मी देणार आहे, तुम्हाला व्यवस्थित लिहून घ्यायचे, तुम्हाला वाचायचे. मी जे देतोय व्यवस्थित स्पेलिंग शब्द लिहून घ्या. आताच सांगू नका सर तुमचं चुकलं हे असं झालं, काहीच होत. फक्त एखादा शब्द दिसत नसेल तर मला विचारा. 5 वाक्य आपण या ठिकाणी घेणार आहोत. काहीही सांगायचं नाही, फक्त आहे तसं लिहून घ्यायचं. एखादा स्पेलिंग ओळखत नसेल तर बिलकुल विचारा. एकेकाने आता वाचायचंय. रोहिणी रेड फॉक्स नका. व्हॉट हॅपन. We are balls. व्हिडिओ चालू करून बोलायचं, ज्यांचे These आपण बोलणार आहोत. व्हिडिओ चालू करा आणि वाक्य सांगा. पहिल्यांदा रोहिणी. these are balls. Start your video and audio also. ऑडिओ बंद आहे तुझा. Yes, what happened, Rohini? Okay, now chance to Abhinav. तुमचा आवाज येत नव्हता. These are balls. This is our book, sir.
बुक कुठे बुक्स कुठे बेटा स्पेलिंग काय आहे म्हणून तर तुम्ही स्पेलिंग व्यवस्थित लिहा माझा आवाज येतोय का आता सर त्या बॉक्स मध्ये काय करायचंय? माझा आवाज येतोय का हो सर. ओके बुक्स माहित नाही तर मी कुठे बुक्स दिले BALLS आहे मी तुम्हाला सांगितलं वाक्य लिहून घ्यायचे जर वाक्य बरोबर असेल तर राईट करा जर माझं वाक्य चुकलं तर चूक करा पण तेवढं तुम्हाला काय थांबायचंय तुम्हाला दुहेरी कृती करायची नंतर जर माझं चुकलं असेल तर तुम्हाला दुरुस्तही करायचंय नुसतं चुकलं म्हणून सांगण्यात मजा नाहीये काय पाहिजे का चुकलं असं वाटतंय तेही तुम्हाला सांगेल तर पहिला तर चूक की बरोबर ते आपण पाहूया थोडे 5 वाक्य घेऊन थांबायचं आपण रोहिणी बरोबर सांगितलं these are balls तर रोहिणी मला सांग चूक का बरोबर is this right or wrong रोहिणी आपण कागद पोहोचतोय का इतरांपर्यंत सर ओके आवाज अडकत येतोय. तो तुझा प्रश्न आहे बेटा माझा इतरांना येतो याचा अर्थ तुझ्याकडे रेंज नाहीये है ना तर मला सांग फक्त या ठिकाणी तुला वाक्यात चूक आहे का बरोबर आहे काय वाटतं बरोबर. बर तुझ्या मते बरोबर चल सेकंड सेंटेन्स अभिनव बरोबर आहे सर. दुसरं वाक्य अभिनव वाचायचंय नुसतं बरोबर नको वाक्यावर वाचून दाखवा किती तुला 4 नंबरचं वाक्य वाचायचंय यस अभिनव आर यू रेडी Yes. Okay. Now continue to read second sentence. This is a milk. This is This is a milk. Okay. Right or wrong? Right. Right. Wrong. Okay. आता लक्षात ठेवा तुम्हाला. दुसऱ्यांनी कुणीही सांगायचं नाही ते त्याचं वैयक्तिक मत आहे नंतर त्याला समजेल काय बरोबर होतं काय चुकलं का त्याचं चुकलं का दुसऱ्याचं बरोबर ते पुन्हा ओके थर्ड सेंटेन्स चला सांगा कोणी पण सांगा बी फास्ट आवाज येतोय ना माझा तिसरं वाक्य वाचायचंय काय आहे तिसरं वाक्य Sir, we are a student. वी आर अ स्टुडंट ओके मग काय वाटते बरं वाक्यात चूक आहे का बरोबर आहे Right, sir. राईट ओके चल चौथं वाक्य श्रीकीर्ती सांगणार is girl. ही इज पुन्हा एकदा हळूच वाच घाई नको तुझा व्हिडिओ चालू करून बोलू शकतो हा He is a girl. हा काय वाटतंय चूक का बरोबर चूक वाटते बर बर आणि शेवटचं वाक्य कोण वाचतंय चला शेवटचं वाक्य वाचा
कोणी पण वाचा. शेवटचं वाक्य दिसतंय तुम्हाला खाली? अभिनव दिसतंय का खालचं वाक्य? They have 10 basket. बास्केट आहे They बकेट. have 10 basket. BUCK. Bucket. Sorry, sir. Okay, don't worry. Bucket. They have 10 bucket. Is this wrong or right? Right. Right. आता एक लक्षात घ्या, तुम्हाला सर्वांना इंग्रजी वाक्याचा सराव खूप मोठ्या प्रमाणावर करावा लागणार आहे. एक. दोन. वाक्य वाचताना आपण वाक्याचा अर्थ, व्हॉट द मिनिंग ऑफ सेंटेन्स, महत्वाचा तो लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर वाक्यातील दिलेल्या शब्दांचा सहसंबंध काय, तोही लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि हे एवढं करून जेव्हा तुम्ही कराल तेव्हा कळेल की कोणतं वाक्य बरोबर, कोणतं वाक्य चूक. का आपल्याला बोलताना अडचणी येतात त्याच्या मागचे कारण हे. म्हणून मी दिलं होतं, मला आर्टिकल पाहायचे होते, सिंग्युलर प्लुरल पाहायचे होते, सोबत काही सेंटेन्स पाहायचे. आता these are balls. these म्हणजे अनेक, म्हणजे खूप आहे त्या ठिकाणी. these पेक्षा these अनेक होते. these balls आहे, याचा सहसंबंध बॉल सोबत बरोबर आहे. these are balls. इथे पुष्कळ चेंडू आहे. these are balls. अगदी बरोबर आहे. these अनेक वचनी, balls अनेक वचनी. हे करेक्ट आहे. फर्स्ट सेंटेन्स सांगितलं, इट्स करेक्ट. सेकंड, this is a milk. मिल्क म्हणजे काय? दूध. दूध. दूध द्या बरं मला. एक पाणी द्या, एक दूध द्या, एक तेल द्या. कसं देणार? म्हणजे इथं मला लक्षात आलं पाहिजे, इथं अ वापरलाय पण मिल्क सोबत वापरलं. एक मिल्क द्यायला ती वही आहे का पेन आहे? हा, जर अ मिल्क पॉकेट असतं दुकानावरचं तर चालेल. दिस इज अ मिल्क पॉकेट. यस, कारण एक पॉकेट आहे. म्हणजे जेव्हा द्रव पदार्थ स्वतंत्र दाखवतो तेव्हा उपपद वापरत नाही. दिस इज मिल्क नाही. मग ते समजा एखाद्या ग्लास मध्ये असेल, दिस इज अ ग्लास ऑफ मिल्क. गिव्ह मी अ ग्लास ऑफ वॉटर. एक ग्लास पाणी, एक ग्लास. गिव्ह मी 2 जार ऑफ वॉटर. मला 2 जार, म्हणजे 2 पाण्याच्या मोठ्या बरण्या ज्या असतात आपण लग्नामध्ये आणतो त्या, मला 2 जार द्या. गिव्ह मी 2 जार. गिव्ह मी अ जार, एक द्या. गिव्ह मी अ ग्लास. जर त्याचं प्रमाण आपण कशा तरी मोजणार असेल तर चालतं. मग ते पॉकेट असेल, बकेट असेल, ग्लास असेल, काही असेल. त्याच्यानंतर म्हणजे हे वाक्य चुकीचं आहे. जर कोणी बरोबर केलं तर त्याला चूक करा आणि पुन्हा व्यवस्थित लिहा. दिस इज मिल्क. एवढंच. हे दूध आहे. दिस इज मिल्क, नॉट अ मिल्क. किंवा दिस इज अ मिल्क पॉकेट. हा दुधाचा पुडा आहे. ऍज लाईक दिस. आता इथं बरोबर सांगितलेलं आहे कोणीतरी, ज्यांनी वाचलं त्यांनी. वी आर अ स्टुडंट. आपल्या डोक्यामध्ये काय घुसलं? कोणासोबत यावं? ए ई आय ओ यू सोडून. फक्त लक्षात राहील
त्याच्यानंतर येणारा शब्द एकवचनी असावा. स्टुडंट, विद्यार्थी वाटलं एकवचनी, पण आपण इकडे बघितलं नाही. वी आणि आर दोघे अनेक वचनी आहेत. आम्ही विद्यार्थी आहोत. आम्ही म्हटल्याच्या नंतर आम्ही एक विद्यार्थी आहोत असं कसं? वी आर स्टुडंट्स म्हणजे इथं अनेक वचनी करतात, इथे शब्द वी आर स्टुडंट्स म्हणून इथं नॉट वी आर अ स्टुडंट. हेच फसवे असतात आणि हेच शोधायचे असतात. म्हणून हे सुद्धा सांगितलेलं तुमचं वाक्य बरोबर नसून हे सुद्धा चुकीचं वाक्य. त्याच्यानंतर श्री कीर्तीने सांगितलं ही इज अ गर्ल. तिनं चुकीचं सांगितलं. कुणाला पण सांगता येतं का चुकीचं सांगितलं? इथं तिसरी मुलगी She is a girl. मग इथं जसं She पाहिजे होतं शब्द. मग इथं जसं ही ऐवजी करता शी पाहिजे होता हे लक्षात आलं. तीच गोष्ट इथंही पाहिजे होते. आलं लक्षात? ही इज अ गर्ल नाही, अ गर्ल इज राईट. म्हणजे मला उपपद शिकवायचं पण मला वाक्यात जायचं. अ गर्ल इट्स राईट बट ही इज अ गर्ल. तो मुलगी आहे. नो, इट्स नॉट पॉसिबल. सो ही इज अ गर्ल नाही. आता तुम्हाला दुरुस्तीचं वाक्य करायचंय तेव्हा दोन वाक्य बनवतात. ही इज अ बॉय किंवा शी इज अ गर्ल. हा सराव. एक चुकीचं वाक्य झालं की त्याचे दोन बरोबर वाक्य तयार होतात. इथं म्हणून हे तिनं दिलेलं उत्तर अगदी बरोबर आहे. अँड लास्ट वन, दे हॅव 10 बकेट. आणि मला सांगितलेलं आहे की हे बरोबर आहे. आता काय वाटतं मग तुम्हाला कोणाला? इज इट करेक्ट ऑर रॉंग? सर चुकले वाक्य. का चुकलं असं वाटतं तुला? का चुकलं असं वाटतं? सर तिथं एक वचन नाही अनेक वचन आहेत. कशामुळं? दे हॅव 10 बकेट्स. तुझा व्हिडिओ चालू तू बोलू शकते बेटा, तू बरोबर सांगताय. दे हॅव 10 बकेट्स. हा, तुला अनेक वचन कशावरून वाटतंय? ओके, यस, यू आर राईट. फक्त काय पाहिजे होतं मग? बदल काय पाहिजे होता जर उत्तर बरोबर करायचं असेल तर? शेवटीच पाहिजे होतं. Yes, yes, you are correct. 100% correct. They have अनेक वचने 10, more than one, not a single. 10 means more than one. So 10 bucket, not bucket. 10 buckets, and they have 10 buckets. आणि जर मला बकेट घ्यायचं असेल इथं they have a bucket किंवा तुम्हाला बास्केट घ्यायचंय. they have a basket. They have a pen. They have a cut. Any. So here 10 bucket is wrong. They have a bucket असतं तर बरोबर झालं असतं. पण they have 10 bucket योग्य नाही. Yes, Navneet, you are right. अशा प्रकारचे आणि वाक्य छोटे छोटे वाक्य फार मोठ्या वाक्यात जाऊ नका. पण आपल्या लक्षात आले अडचणी आहेत. म्हणजे तुम्हाला सराव करताना काय करावं लागणार आहे? मला नुसतं वाक्य नाही माहिती. मला वाक्य तयार करताना 2-3 गोष्टी विचारात घ्या. पहिल्यांदा तो विचार करायचा मला आर्टिकल काय येतं अँड सिंग्युलर प्लुरल घ्यायचं. याचा वापरासह वाक्य तयार करा. नॉट ओनली सेंटेन्स विथ युजिंग आर्टिकल्स अँड सिंग्युलर अँड प्लुरल. Then you can understand very well how to write sentence here
here. What is here? What is there? Here is he, here is girl. It's not properly correct. So he, no, here is she. We want here is she is a girl or he is a wife. हा सहसंबंध लागतो. मग मात्र तुम्हाला वाक्य छोटे छोटे वाक्य एकदा का तीन अक्षरी 3 शब्दाचे 4 शब्दाचे छोटे छोटे वाक्य बोलता आले, करता आले, सगळ्यात महत्वाचं स्वतःला निर्माण करता आले, तुम्ही छानपैकी समजून घेऊ शकता. होतील सुरुवातीला सुद्धा हरकत नाही. काही शब्द येणार नसतील, मदत घ्या, सिनियर्सची मदत घ्या, आई वडिलांना विचारा किंवा सरांना विचारा किंवा आणखी तुमच्या मित्र मैत्रीण जे आहेत त्यांना विचारा. चुकू द्या, हरकत नाही. एखादं स्पेलिंग लिहिताना काही चुकलं तर, पण बरोबर आहे काय हे मात्र विचारून घ्या. आणि जर कोणी सांगितलं हे तुझं हे चुकलंय तर लागेल द्या बरोबर कसं असतं आणि मग समजेल. नुसतं चुकलंय म्हणून नाही सोडून ए तुझं चुकलं नाही, मग बरोबर कसं आहे तूच सांग मला, ते समजून घ्या. जे सांगितलं ते समजून घ्या, नंतर खात्री करून घ्या. एखाद्याला सांगितलेलं बरोबर असतेच असंही नाही, कुठंतरी आपल्याला खात्री करून घ्यावी लागते. ते म्हणले रस्त्यावर चाललोय, एखाद्याला विचारलं अहो इथं 3 फाटे फुटले, हातगावला कोणता जाते हो? एकाला सांगितलं तो इकडून असा डावीकडे गेला की तू जातो. विश्वास नाही. थोडं पुढे गेलो, आणखी कोणीतरी वाटत भेटलं की त्यालाही विचारतो अहो हातगावला रस्ता इकडचा जातो का? हो हो, म्हणजे खातर जमा झाली, म्हणजे पहिल्या व्यक्तीने सांगितलेली माहिती बरोबरच आहे. अशा पद्धतीने जर आपण, तर शेवटी जे शिकतोय ते भाषेचा व्यवहारात उपयोग करण्यासाठीच आपण शिकतो, जगण्यासाठीच सगळं. फक्त भाकर खाण्यासाठी की पैसा कमवणं नाही, ते सगळं करताना आपल्याला जे काही वर्तन करावं लागतं ते सगळं आपल्याला या भाषेतून करावं लागतं. म्हणून या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतील, समजून घ्याव्या लागतील, आणि अडचणी विचाराव्या लागतील. जोपर्यंत तुम्ही कोणाला विचारत नाही तोपर्यंत कोणी तुम्हाला येऊन सांगणार. म्हणतातच ना, बाळ रडल्याशिवाय आई सुद्धा दूध देत नाही. तसंच तुमची अडचण काय आहे फक्त तुमच्या वर्ग शिक्षकाला कदाचित माहित असू शकते, तुम्ही नेहमी संपर्कात असाल, किंवा तुमच्या आई बाबांना माहित असू शकते. बाहेरच्यांना काय माहित असू शकणार तुम्हाला काय येतं आणि काय नाही. म्हणून एकमेकांशी संपर्कात राहा. पण संपर्कात राहताना पुनश्च एकदा कोरोनाचं संकट लक्षात ठेवून सगळ्या दिलेल्या काटेकोरपणे पाळण्याची सूचना दिलेल्या आहेत, त्या सूचना काटेकोरपणे पाळत सर्व काम. भेटूयात पुन्हा उद्या सुद्धा आपण थोडंसं इंग्लिश सेंटेन्सेस वापर घेऊयात, काही वाक्य छोटे छोटे वाक्य घेऊयात. आज तुम्ही पुन्हा छोटे छोटे काही असे वाक्य तयार करून पहा. एक वचने काही करा, अनेक वचने तयार करा. एक वाक्य इकडे एक वचन लागलीच त्याचं अनेक वचन. मुद्दाम एखादं वाक्य चुकीचं करा. शीच्या जागी मुलगा घ्या, शीच्या जागी मुलगी घ्या, एखादी बाई घ्या, एखादा माणूस घ्या, काहीही घ्या आणि आदला बदल करून तुमचेच चुकीचे वाक्य तुम्हीच दुरुस्त करा. एक वाक्य 2 वेळा, ऍट अ टाइम 3 वाक्य प्रयत्न करा. चुकले चुकू द्या, हरकत नाही, पण प्रॅक्टिस 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 मेक्स मॅन परफेक्ट. सरावाशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. सो हॅव अ गुड डे अँड गुड लक.